शाळांना नुकत्याच सुट्ट्या लागल्याने एसटी बस प्रवासात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। या वाढलेल्या प्रवासाचा गैरफायदा घेत कोपरगाव बस स्थानकावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आज दिनांक 16 मे 2025 रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास कोपरगाव बस स्थानकावर बसमध्ये चढत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण हिसकावून चोरट्यांनी पळ काढला, तर पुन्हा एका मुलीचा मोबाईल फोन देखील चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। बस स्थानकावर सुरक्षा रक्षकांची कमतरता तसेच निकृष्ट दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने चोरट्यांचे फावते आहे। या पार्श्वभूमीवर मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड तसेच मनसेचे पदाधिकारी अतिश शिंदे, अनिकेत खैरे आणि राजेंद्र शिंदे यांनी बस स्थानकावर तातडीने उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा मनसेच्या वतीने बस स्थानकावर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बस स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे चित्र दिसत आहे। आगार प्रशासनाकडे या चोरीच्या घटना रोखण्यासाठी काही ठोस पावले उचलली जात आहेत की नाही याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे। 13 तारखेला संध्याकाळी 5:30च्या चाच बसला माझा मोबाईल चोरीला गेला। तो 1 तास रिंग होत होता। मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट पण दिली, पण त्याच्यावर काहीच ॲक्शन नाही घेतली। त्यांनी फक्त अर्ज घेतला आणि दुसऱ्या दिवशी FIR हे केले। आता मी 2 दिवसापासून शोधते, बस डेपोमध्ये CCTV पण चेक केले, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही आहे। तर असं वाटतंय की हे जे दररोज होतं इथं दर महिन्याला पण होतं, मग त्यांनी त्याच्यावर काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे असं वाटतंय। फक्त प्रवासी आहे कोपरगाव राऊरी मार्गे पुणा मार्गे जाणाऱ्या गाडीत बसताना माझं 1 तोळ्याचं गळ्यातलं एका बसमध्ये चढताना काढलं गेलं आणि बसमध्ये चढल्यानंतर मला लक्षात आलं आणि त्यामुळे माझं ते गळ्यातलं गेल्यामुळं नुकसान झालेलं आहे। त्यावर लवकरात लवकर मला ते गळ्यातलं मिळावं, कारण की रोज अशा घटना होत आहेत, त्यामुळे आमच्यासारख्यांना प्रवास करायला अडचण येते, सोबत लहान मुले वगैरे असतात। कोपरगाव बस स्थानकावर गेल्या बऱ्याच दिवसापासून आहे ना इथं चोऱ्या माऱ्या जास्त होऊ राहिल्या। कारण आता या ठिकाणी एक येवला रोडची एक महिला होती, तिच्या गळ्यातलं गेलं। 1-2 दिवसापूर्वी एक टाकळीची मुलगी, तिचा मोबाईल गेला आणि तो एक मुलगा आहे त्याच्या आईच्या गळ्यातलं पण गेलं होतं। इथं असे अनेक प्रकारचे चोऱ्या होऊ राहिले। इथं हे पारदी बिरदी ना हे इथं खूप बसेल राहता इथं पाठीमागं, आणि यांना हा अड्डाच झालेला आहे पारद्यांचा। आणि चोट्टे भामटे काय करता, काही जे ना इथं उभे राहता, एखादे 2 जण, एक जण बसपशी जातो आणि चारावारा पाहतो आणि गळ्यातलं लगेच ओढायचं काम करतो। इथं सुरक्षा रक्षक, पूर्वी सुरक्षा रक्षक होते इथं, त्यामुळं चोऱ्या होत नव्हत्या। आता इथं एकही सुरक्षा रक्षक नाही आहे। मग यांनी याची काहीतरी दखल घेतली पाहिजे। जर यांनी याची दखल जर नाही घेतली एसटी महामंडळाने, तर त्वरित आम्ही इथं येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि पोलीस खात्याला पण आमचं एक सांगणं आहे का बा तुम्ही पण इथं काहीतरी पोलीस चौकी एक आतमध्ये इथं तुमचं सुरक्षा गार्ड चालू करा इथं लवकरात लवकर। कारण आता ह्या महिलेच्या गळ्यातलं गेलेलं आहे, मातेची भरपाई कोण देणार? हां, इथं जर CCTV फुटेज पाहिले तर त्याच्यात काही दिसत नाही। माझं एकच मागणी आहे का इथं मोठा जम्बो CC कॅमेरा बसवा, जसा कोपरगाव शहर पोलीस स्टेशननी बसवलेला आहे, तर तो पूर्ण कॅप्चर करतो तसा एक इथं बसवा। मग एसटी महामंडळ नुसतं पैसे खायलाच आहे का? हां, हे जे मंत्री बिंत्री यांना काही कळत नाही का? यांना हे काही दिसत नाही का? यांनी लवकर काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि प्रत्येक डेपोला आहे ना जम्बो कॅमेरे द्यावे, हीच आमची मागणी राहील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोपरगाव बस स्थानकामध्ये वारंवार चोऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे। इथे सुरक्षा रक्षक अथवा पोलीस कोणीही दिसत नसल्यामुळे चोरांना ही आयती संधी फावत आहे। व आम्ही आत्ता चोऱ्याच्या 2-3 घटना घडल्या आजच्या आज, तर आम्ही ते CCTV चेक केले असता त्याची रिझोल्युशन लांबपर्यंत कॅच करत नसल्यामुळं चोर ओळखायला येत नाही आहे। त्यामुळं बस आगाराला आणि पोलीस स्टेशनला अशी विनंती की इथं हाय रिझोल्युशन कॅमेरा बसून, हायटेक कॅमेऱ्यावर बसून या चोरीवर आळा घालण्यासाठी, चोर पकडण्यासाठी हे CCTV चांगले लावावेत अशी विनंती करतो व चोऱ्याला आळा बसण्यासाठी सुरक्षा रक्षकाचे नियुक्त करावे अशी विनंती करत आहे। धन्यवाद। कोपरगाव बस स्टँडवर आम्ही आलो असता आमच्या भागातील एक भगिनी आहेत, त्यांचं सोन्याचं गंठण चोरांनी या ठिकाणून लांबलेलं आहे। पण इथं आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने आम्हाला जाणवली की 1 तासभरामध्ये 3 चोऱ्या या कोपरगाव बस स्टँडवर झालेल्या आहेत। आणि कोपरगाव बस आगाराचे जे प्रमुख आहेत ते सांगतात की आम्ही या ठिकाणी 8 CCTV कॅमेरे लागलेत, पण तुम्ही जर मागं जर बघितलं सेंटरची जी बाजू आहेत त्या ठिकाणी
कमीत कमी 3 कॅमेरे पाहिजे, म्हणजे कमतरता आहे या ठिकाणी. तर आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि या बस आगाराला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी कॅमेरे बसवावेत. आणि या ठिकाणी आत्ताच अनिल भाऊंनी ज्या प्रकारे सांगितलं आहे की पारधी जे लोक या ठिकाणी बसतात तर त्यांचाही आपण बंदोबस्त करावा. का प्रकर्षानं आजपर्यंत जाणवलं आहे की त्यांच्या मार्फतच या ठिकाणी चोऱ्या होत आहेत. तर एवढीच विनंती माझी आहे. धन्यवाद.